बोल भवानी की जय। आज शारदीय नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस। शारदीय नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी तुळजाभवानी मातेची दक्षिणामूर्ती शिव अलंकार महापूजा करण्यात आलेली आहे। दक्षिणामूर्ती म्हणजे शिवाचा अवतार। दक्षिणामूर्तीचा शाब्दिक अर्थ संस्कृतमध्ये दक्षिणेकडे तोंड करणारा असा होतो। दुसऱ्या विचारसरणीनुसार दाक्षिण्य म्हणजे संस्कृतमध्ये करुणा किंवा दयाळूपणा, परोपकार। म्हणून शिवाचे हे प्रतीक एक परोपकारी शिक्षक आहे जो मोक्षाच्या साधकांना ज्ञान देतो। हिंदू पौराणिक कथांमध्ये दक्षिणामूर्ती ज्ञानाचा सर्वोच्च देव आहे असे दाखविले आहे। दक्षिणामूर्ती हे सर्व प्रकारच्या ज्ञानाचे गुरु आणि ज्ञानाचे दाता म्हणून शिवाचे एक पैलू आहे। हे पैलू सर्वोच्च किंवा अंतिम जाणीव, समज आणि ज्ञान म्हणून त्यांचे अवतार आहे। दक्षिणामूर्ती ज्या वटवृक्षाखाली अनेकदा बसलेले चित्रण केले जाते ते विश्वाचे आणि जन्म आणि पुनर्जन्माच्या चक्राचे प्रतीक आहे। हे सर्व ज्ञात विश्वात सामावलेले आहे या कल्पनेचे प्रतिनिधित्व करते आणि हे ज्ञान प्रामाणिक साधकांना प्रकटणे ही गुरुची भूमिका आहे। दक्षिणामूर्तीच्या पायाखाली अपस्मार हा पुरुष आहे। भागवत पुराणात कुबेर आणि काही राक्षसांनी भगवान दक्षिणामूर्तीची पूजा केल्याचा उल्लेख आढळतो। नारदांशी शाश्वत ब्राह्मणाविषयी म्हणजे दक्षिणामूर्तीशी संभाषण करत होते आणि इतरांनी ते ऐकले। ते वर्णन पुढील प्रमाणे आहे। त्याचा डावा पाय त्याच्या उजव्या मांडीवर आणि डावा हात त्याच्या डाव्या गुडघ्यावर होता। त्यांनी उजव्या हाताच्या मनगटात रुद्राक्षाची माळही घातली होती। हे पाहिल्यानंतर फार दूर अंतरावर त्यांना एक वटवृक्ष दिसला। त्याची उंची 100 योजने होती। त्याच्या शाखा 75 योजनांपर्यंत विस्तारल्या होत्या। सावली नेहमीप्रमाणे सर्व दिशेने पसरलेली होती, त्यामुळे उष्णता नव्हती आणि घरटेही नव्हते। हा एक वृक्ष होता जिथे महान योगांमध्ये लोक गुंतले होते, ज्यांनी मुक्ती शोधली होती आणि ज्यांना शिवाचा आश्रय होता। आपल्या क्रोधाचा त्याग केलेल्या शिवाला देवतांनी तेथे बसलेले पाहिले। त्याच्या स्वरूपात शांत आणि महान सिद्ध सनंदता आणि इतरांनी त्याला नमन केले। त्याचा मित्र गुह्यकांच्या आणि राक्षसांचा स्वामी पूजा करीत होते। बुद्धी आणि ज्ञानाचा स्वामी योगमार्गात तल्लीन झाला होता। त्याच्या स्नेहामुळे आणि जगाच्या कल्याणाची खात्री करण्याच्या इच्छेमुळे विश्वाचा मित्र त्याचे आचरण करत होता। त्याची चिन्हे तपस्वींना हवी असलेली होती। राख, एक काठी, केस आणि हरणाचे लपवा। त्याच्या शरीराचा रंग संध्याकाळप्रमाणेच्या काळा ढगासारखा होता। त्याच्या कपाळावर चंद्रकोर चमकत होती। तो दर्भ म्हणजे गवताच्या चटेवर बसला होता आणि नारदांशी बोलत होता। हे विचार पुण्यवानांनी ऐकले होते। त्यांचा डावा पाय त्याच्या उजव्या मांडीवर होता आणि डावा हात त्याच्या डाव्या गुडघ्यावर होता। त्यांच्या उजव्या हातात मनगटाभोवती रुद्राक्षाच्या मण्याची माला होती आणि ते तारक मुद्रेत होते। असे हे दक्षिणामूर्तीचे वर्णन ऐकून कुणालाही भव्य दिव्य स्वरूपाची कल्पना येईल, त्याचबरोबर त्याच्या करुणाभावाची सुद्धा कल्पना येईल। अशीच ही आजची तुळजाभवानी देवीची पूजा, दक्षिणामूर्ती अलंकार महापूजा। बोल भवानी की जय।